नागपूरमध्ये अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात क्राईम ब्रँच आणि हिंगणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोहफुलांच्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर घातलेल्या छाप्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात सडवा नष्ट करण्यात आला आहे. नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील कानोलीबारा डोंगरगाव परिसरातील एका शेतात मोहफुलांपासून अवैधरित्या हातभट्टी दारू तयार केल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 1 आणि हिंगणा पोलिसांना मिळाली. त्यानुसार संयुक्त पथकानं छापा घातला. या कारवाई दरम्यान प्रशांत सोमणकर हा आपल्या शेतात दारू तयार करताना आढळून आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून फरार झाला. या कारवाईमध्ये 30,000 लिटर हातभट्टीची दारू आणि 100 किलो गूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची किंमत 5,75,000 रुपये आहे. मोठ्या प्रमाणात आढळलेला सडवा आणि तयार दारू नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आली. या प्रकरणी फरार आरोपी प्रशांत अशोक सोमणकर आणि अभय अशोक सोमणकर यांचा शोध घेण्यात येत आहे.